नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये सायली अर्जुनला आता एकमेव पुरावा मिळणार आहे आणि ज्यामध्ये साक्षी, महिपत, नागराज या तिघांचीही एका पुराव्यामुळे कशा पद्धतीने वाट लागणार आहे तेच आपण आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत। तर चला तर मग आजच्या या भागाला आपण सुरुवात करूया। साक्षी, महिपत आणि नागराज हे तिघही जण आता डिस्कस करत असतात। त्याच वेळेला आता त्यांना असं वाटत असतं की ही केस आपण जिंकणार आहे आणि हत्तीवरनं साखर वगैरे वाटायचं काम आता कसं करायचं याबद्दलचं त्यांचं नियोजन सुरू असतं। दारू पित असताना त्यांच्या या चर्चा सुरू असतात आणि त्याच वेळेला मात्र आता नागराज आणि त्याचसोबत महिपत हे खूप जास्त खुश असतात, कारण या सगळ्या केसमधून साक्षीची सुटका होणार असते। पण साक्षी अजूनही मनातून कुठेतरी घाबरलेली असते, कारण तिला अर्जुन कसा आहे हे चांगलंच माहिती असतं। म्हणजेच अर्जुन हे सगळं करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो, काही करू शकतो। आता त्याला 2 वर्ष होती तेव्हा सुद्धा कोर्टात काही कमी पुरावे सादर केले होते का त्याने? खूप पुरावे वेगवेगळ्या पद्धतीने त्याने सादर केले होते। आणि आता राहिला प्रश्न पुढच्या गोष्टींचा, तर ते सुद्धा तो पुरावे हळूहळू का होईना सादर करतच आहे आणि म्हणूनच त्याची आता भीती खूप जास्त आता वाटू लागलेली असते साक्षीला। महिपत तिला म्हणत असतो की तो काही सुद्धा करू शकणार नाहीये, तू काळजी करू नको, कारण येत्या 2 वर्षांमध्ये त्याने काही केलं नाही तर या 30 दिवसात तो काय करणार आहे असंच या महिपतला वाटत असतं। पण साक्षी सुद्धा त्याला तितकीच भारी पडत म्हणत असते की तुम्ही गोष्ट विसरताय अण्णा, मागच्या वेळेला जरी 2 वर्ष दिलेली असली तरी सुद्धा त्याने बरेच पुरावे माझ्या विरोधात ते शोधून आणले होते आणि या वेळेला सुद्धा तो तसेच पुरावे शोधून आणण्याची शक्यता आहेच। त्यामुळे प्लीज तुम्ही असं म्हणून चालू नका की ही लोक आपल्याबद्दल काहीच करू शकणार नाही। आता त्याला 30 दिवस दिले, त्याच्यामुळे तो जोमाने कामाला लागला असेल, पण आपण तर या विषयाबद्दल बोलतोय, पण मुळात आपल्याला एक कळायला हवं की ही प्रिया कुठे आहे, कारण प्रिया ह्या त्यांच्या चर्चेमध्ये नसते आणि त्यामुळेच आता ते दोघंही जण खूप जास्त घाबरलेले असतात आणि त्यामुळे आता ते विचार करत असतात याने तो व्हिडिओ कुठे ठेवला असेल, याच विचारात ही लोक असतात। तर इकडे मात्र सायली आणि अर्जुन रूममध्ये असतानाच सायलीने अर्जुनला आता विचारलेलं असतं की काय करायचं आहे, तुम्ही कुठेपर्यंत तो शोध घेतलेला आहे, म्हणजेच आपल्याला बरं पडेल ना तसं या सगळ्याबद्दल विचारपूस करण्यासाठी, कारण आपल्याला काही झालं तरी लवकरात लवकर हे पुरावे शोधायला हवेत। तुम्ही ते रिपोर्ट मागवून घेतलेत का, असा देखील प्रश्न आता सायली करत असते। त्यावर अर्जुन सायलीला सांगत असतो की मी चैतन्यला त्याबद्दल सांगितलं आहे, चैतन्य त्या सगळ्याच्या शोधातच आहे, तू काळजी करू नकोस, असं देखील आता तो म्हणू लागतो। त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की तो एकमेव पुरावा आपल्यासाठी खूप काफी आहे ना, तर सायलीला अर्जुन सांगत असतो की हो, तो एकमेव पुरावा ज्याच्यामध्ये आपल्याला तिची हिस्ट्री समजणार आहे आणि त्या हिस्ट्रीबद्दलची सगळी माहिती सुद्धा। आता हे सगळं तर बोललेलंच असतं, पण आता ही हिस्ट्री शोधण्यासाठी त्याने खास करून चैतन्याची नेमणूक केलेलीच असते, पण आता त्या सगळ्यांवर प्रेशर आणण्यासाठी सुद्धा त्याची तयारी असते की तो सिनियरला म्हणजेच रविराजांना सुद्धा याबद्दल सांगू लागतो। रविराजांना तो आता सांगू लागतो की आपल्याला याबद्दलची एकमेव माहिती हवी आहे आणि ती माहिती आपल्याला त्या रहस्यापर्यंत पोहोचवणार आहे। तर आता रविराज देखील त्याला ह्या सगळ्या कामामध्ये मदत करत असतात। रविराजांनी सुद्धा आता अर्जुन आणि सायलीला बऱ्याच ह्याच्यामध्ये मदत केलेली असते आणि त्यामुळे आता जो काही पुरावा आहे तो शोधण्यासाठी त्यांना आता बरं पडलेलं असतं। तर इकडे आता चैतन्यने तो पुरावा शोधून आणलेला असतो। त्यामध्ये साक्षीची पूर्ण लोकेशन हिस्ट्री असते आणि त्यावर तो सगळे काही लोकेशन हिस्ट्रीचे पूर्णपणे या सगळ्या चेकिंगमध्येच त्याला आता समजून जातं की नाही, हा एकमेव पुरावा नसू शकतो, यामध्ये आपल्याला एक प्रॉब्लेम दिसतोय। आणि त्याच वेळेला आता त्याला विचारलं जातं की नेमका काय प्रॉब्लेम वाटत आहे तुला, तर तो सांगू लागतो की बघा इथे तर आपल्याला दिसत आहे की ती 14 तारखेला वात्सल्य आश्रमामध्ये होती, पण वात्सल्य आश्रमामध्ये जरी ती असली सुद्धा कोर्टात जेव्हा हे सगळी काही लोकेशन हिस्ट्री दाखवली गेली तेव्हा तिथे काय सांगितलं गेलं की ती त्या दिवशी त्या रिसॉर्टमध्ये होती। ही सगळी माहिती खोटी दाखवली गेली, पण आपल्याला आता हा सगळा पुरावा कशा पद्धतीने योग्य होता हे सुद्धा कोर्टात सादर करावं लागणार आहे। त्यासाठी आपण आधी CCTV फुटेज चेक करूया, त्या रिसॉर्टला जाऊया आणि आपण ते जुने प्रूफ्स बघूया आणि त्यामुळे आता अर्जुन, सायली आणि चैतन्य
तिकडे जायचं ठरवतात आणि ज्या वेळेला आता ते त्या रिसॉर्टला जायचं ठरवतात तेव्हा सायली त्यांना म्हणत असते की मी एक काम करते, तुम्ही सगळीजणं आतमध्ये जा, बाहेर कोणी आपला पाठलाग वगैरे करते का किंवा आपल्यावर लक्ष ठेवून आहे का हे सुद्धा बघायला हवं आणि मी तेच सगळं काही बघते, त्यामुळे तुम्ही एक काम करा, आतमध्ये जा आणि तुम्ही या सगळ्याचा शोध घ्या. त्यानंतर आता अर्जुन आणि चैतन्य हे आतमध्ये तर गेलेलेच असतात, पण जेव्हा ते लोक आतमध्ये गेलेले असतात ना त्यावेळेला इकडे मात्र सायली बाहेर उभी असते. अर्जुन आतमध्ये CCTV फुटेज बघत असतो. त्यामध्ये त्याला कळतं की 11 तारखेचं जे फुटेज असतं त्यामध्ये साक्षी त्या रिसॉर्टला आलेली दिसत असते. मग 11 तारखेचं जे फुटेज होतं त्यानुसारच कोर्टामध्ये ते 13 तारखेचं फुटेज आहे असं दाखवलं आहे. म्हणजेच ज्या वेळेला ती आश्रमात गेली होती ना त्यावेळी ह्या लोकांनी कोर्टात असं दाखवलं आहे की ती होती रिसॉर्टमध्ये. पण हा सुद्धा आपल्यासाठी व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे ती लोक 11 तारखेचं जे काही CCTV फुटेज असतं म्हणजेच ज्या दिवशी साक्षी त्या रिसॉर्टला गेली होती ते फुटेज ते लोक घेतात आणि 13 तारखेच्या फुटेजमध्ये पूर्ण कुठेही साक्षी जी आहे त्या रिसॉर्टमध्ये दिसत नसते. त्यामुळे आता त्यांना कळून चुकतं की या सगळ्याच्या मागे एकमेव ही साक्षी खुनी आहे. पण साक्षी जरी या सगळ्यामध्ये खुनी म्हणून आपण दाखवली तरी सुद्धा ती दामिनी काही ना काही पलटवार करणारच आहे. पण आपण सुद्धा शांत न राहता या सगळ्याला चांगलं चोख उत्तर द्यायचं आहे असं देखील त्यांचं ठरत असतं. पण ते सुद्धा कशा पद्धतीने यावर आता विचारविनिमय सुरू असतात. त्याच वेळेला आता सायली तिथे येऊन विचार करते आणि सायली आता पटकन येऊन सांगू लागते की तुम्हा सगळ्यांना माहिती आहे का बाहेर प्रिया आहे आणि प्रिया आपला पाठलाग करत इथपर्यंत आलेली आहे. आता प्रिया आपली वाट लावल्याशिवाय शांत बसणार नाही. प्रियाला कळलेलं आहे की आपण इथे आलोय म्हणजे प्रिया नक्कीच त्या महिपतला सुद्धा या सगळ्याबद्दल सांगेल असं सायली आता अर्जुनला आणि त्याचसोबत चैतन्यला सांगू लागते. त्यामुळे आता सायली, अर्जुन आणि चैतन्य विचार करतात की आपण या प्रियाला कशा पद्धतीने बेड्यात काढायचं आणि त्याचंच प्लॅनिंग दोघंही जण करतात. ज्या वेळेला आता त्या दोघांनीही प्लॅनिंग व्यवस्थितपणे केलेलं असतं त्यावेळेला आता बाहेर जाताना ती लोक रिसॉर्टबद्दलच चर्चा करत असतात आणि असं दाखवत असतात की आपण बाहेर जाऊन दाखवायचं आहे की आपण त्या रिसॉर्टचं प्लॅनिंग करत होतो, आपण पूर्ण फॅमिली मिळून पिकनिक काढायची म्हणजे कसं आपल्या घरात आनंदाचं वातावरण तयार होईल. म्हणजेच ते दोघंही जण असं दाखवून देत नसतात प्रियाला की आपण इथे पुरावा शोधण्यासाठी म्हणून गेलो होतो आणि त्यामुळेच आता इकडे मात्र प्रियाला चांगलाच गोंगारा ते देतात. तर आता सायली अर्जुनचं ते बोलणं ऐकून प्रिया तर मात्र खुश झालेली असते, कारण कुठेतरी का होईना आपल्याला फिरायला जायला भेटणार आहे आणि एन्जॉय करायला भेटणार आहे याचा तिला आनंद असतो आणि म्हणूनच ती पुढचं प्लॅनिंग सुद्धा करणार असते की तिथे जाऊन सायलीला त्रास द्यायचा असं तिच्या डोक्यात सुरू असतं. तर सायली आणि अर्जुनने तिची चांगलीच फजिती केलेली असते. तिला आता गोंगारा दिलेला असतो म्हणजे तिला कळूनच चुकलेलं असतं की ही लोक नक्की तिकडे कशाला गेली होती. त्यामुळे आता सायली आणि अर्जुन हे खूप जास्त खुश असतात, तिला उल्लू बनवलेलं असतं ना म्हणून. त्याच वेळेला आता अर्जुन सायलीचं कौतुक करत असतो आणि तुम्हाला ऐन वेळेला कशा काही या कल्पना सुचतात असं बोलून तिचं आता कौतुक करत असतो. आता सायली अर्जुनला म्हणत असते की बघा ना आपल्याकडे आता 2 पुरावे आहेत, ते एस नावाचं पॅन्डंट, त्याचसोबत आपल्याला हाती लागलेलं ते CCTV फुटेज आणि त्याचसोबत आपल्याला जो काही रिपोर्ट मिळाला आहे ते. म्हणजेच आपल्याकडे बरेच आता साक्षी विरोधातले पुरावे आहेत. साक्षी त्या दिवशी आपल्या आश्रमातच होती हा एकमेव भक्कम पुरावा तर आपल्या हाती आहेच. पण मला असं वाटतं ना की प्रिया आपला पाठलाग करत होती, याचा अर्थ प्रियाला महिपतनेच आपल्यावर लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे असं देखील सायली आणि अर्जुन आता म्हणत असतात. त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की अर्जुन तुम्हाला माहिती आहे ना जर प्रियाने कोर्टात योग्य साक्ष दिली असती ना म्हणजेच ती त्यावेळेला घरातच होती आपल्या आश्रमात तरीसुद्धा ती खोटं बोलली. तिच्या एका साक्षीमुळे हा सगळा काही आपल्याला त्रास सहन करावा लागतोय. ती जर आपल्याला तेव्हाच जर बोलली असती ना की या सगळ्यामागे ही साक्षीच आहे तर कधीच साक्षी या सगळ्यामध्ये अडकली असती. पण त्यावेळेला प्रिया काहीच बोलली नाही, त्यामुळे आपल्याला हे सगळं काही सहन करावं लागतंय. प्रिया महिपत आणि त्याचसोबत साक्षीसाठी काम करते हे तर आपल्याला माहितीच आहे. पण आता आपण एक काम करूया का, आपण आहे ना जरा तिच्या रूमची झडती घेऊया, तिच्या रूममध्ये काही पुरावा वगैरे सापडतोय का बघूया. आपल्याकडे तर
बरेच पुरावे तर आता आहेतच, ते तर आपण कोर्टात सादर करणारच आहोत. लवकरात लवकर आपण हेअरिंग मागून घेऊया. आणि आता दामिनीच्या समोरच तिला कशी उत्तर द्यायची ना हे मला चांगलंच माहिती आहे, असं देखील अर्जुन आता सायलीला सांगू लागतो. सायली देखील आता अर्जुनला म्हणत असते की तुम्ही जेव्हा हे सगळे पुरावे कोर्टात सादर कराल ना तेव्हा ती दामिनी गप्प बसणार नाही, त्याच्यावर काही ना काही पलटवार तर करायचा प्रयत्न ती करेलच. त्यावर आता सायलीला अर्जुन म्हणत असतो की करू दे ना तिला पलटवार, पण आपल्याकडे असणारे पुरावे आता एकदम योग्य आहेत. इतके दिवस आपण ज्या शोधात होतो ना ते पुरावे आपल्याला आत्ता सापडत आहेत. आता माझ्यासाठी त्याने 30 दिवसाचा वेळ दिला आहे ना, आता तिच्यासाठी सुद्धा ही खूप मोठी लढाई असेल. तिला सुद्धा 30 दिवस स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागणार आहे की ते हे सगळं खोटं आहे म्हणून. मग तर खरी मजा येणार आहे, असं देखील अर्जुन आता सायलीला बोलत असतो. तर नंतर सायली आणि अर्जुन ठरवतात की काही झालं तरी आपण प्रियाच्या रूमची झडती घेऊया, म्हणजेच प्रियाच्या रूममध्ये आपल्याला काही ना काहीतरी सापडेलच. आणि त्यामुळे आता दोघंही जण प्रियाच्या रूममध्ये झडती घ्यायचं जातात. आणि त्याच वेळेला आता सायली आणि अर्जुन प्रिया रूममध्ये नाही आहे, प्रिया ही रूममध्ये नाही ना याची दक्षता घेतात. त्यांना समजतं की प्रिया ही रूममध्ये नाही आहे आणि म्हणूनच ती लोक आता पुढचं प्लॅनिंग करतात. दोघंही जण मिळून जे आहेत ते आता प्रियाच्या रूममध्ये जायचं ठरवतात. सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्ही त्या साईडचं कपाट चेक करा, मी इकडे हे सगळं काही चेक करते. आणि त्याच वेळेला आता सगळ्याचा तपास जे आहे ते दोघंही मिळून घेत असतात. त्याच वेळेला आता सायली ही म्हणत असते की हे बघा इथे काहीतरी आहे आणि तिच्या हाती बरेच पेपरसुद्धा लागतात आणि त्यामध्ये काही फाईलसुद्धा असतात. त्याच वेळेला खाली लपवून ठेवलेला एक पेनड्राईव्ह असतो, तो प्रियाच्या रूममध्ये असतो. सायली अर्जुनला लगेच हाक मारून बोलावून घेते आणि अर्जुनला सांगत असते की बघा हा पेनड्राईव्ह आहे, या पेनड्राईव्हमध्ये नक्कीच काही ना काही तर असणारच, म्हणून तर हा पेनड्राईव्ह इतका लपवून ठेवलेला आहे. बघा ना ह्या पेनड्राईव्हमध्ये काहीतरी असण्याची शक्यता आहे. अर्जुन म्हणतो की हो सायली तू म्हणतेस ते योग्य आहे, इतक्या खाली कोणी पेनड्राईव्ह असं लपवून ठेवतं का? नक्कीच यामध्ये काहीतरी इम्पॉर्टंट असेल. आपण हा पेनड्राईव्ह जो आहे ना तो आपल्याकडे घेऊया आणि ह्या पेनड्राईव्हमध्ये नेमकं काय आहे याचं तर चेकिंग करूयाच. त्याचसोबत अजून काही रूममध्ये सापडतंय का याचा तपास दोघंही जण घेत असतात. पण बाकी रूममध्ये असं काहीच तिने ठेवलेलं नसतं, कारण महिपतकडचा एकमेव पुरावा त्या पेनड्राईव्हमध्ये खरं तर प्रियाने जपून ठेवलेला असतो आणि तोच पुरावाचा व्हिडिओ जो आहे तो सायली आणि अर्जुनच्या हाती लागलेला असतो. आणि त्यामुळे आता सायली अर्जुन आता तिकडनं सटकायचं ठरवतात, कारण आता त्यांच्या हाती तो एक पेनड्राईव्ह तर सापडलेला असतो, बाकी काहीच त्या रूममध्ये भेटलेलं नसतं. आणि म्हणूनच दोघंही जण आता लगेच तिकडनं बाहेर येतात. सायली आता अर्जुनला म्हणत असते की तुम्हाला काय वाटतं या पेनड्राईव्हमध्ये नेमकं काय असेल, आपल्याला हवा असणारा पुरावा असेल का काहीच असेल? तर अर्जुन म्हणत असतो की आपण आताच हा पेनड्राईव्ह चेक करूया, मला तर असं वाटतं आहे की यामध्ये नक्कीच काहीतरी मोठा पुरावा आहे आणि म्हणूनच तर प्रियाने हा पेनड्राईव्ह लपवून ठेवला असणार आहे अश्विनपासून आणि त्याचसोबत आपल्यापासून सुद्धा. आता मी लगेचच आपला लॅपटॉप चालू करतो आणि त्याला हा पेनड्राईव्ह जॉईन करतो. आपण बघूया. आता अर्जुन जो आहे तो लॅपटॉप चालू करतो आणि त्याला हा पेनड्राईव्ह कनेक्ट करतो. ज्यावेळेला पेनड्राईव्ह तो कनेक्ट करतो त्यावेळेला त्या पेनड्राईव्हमध्ये एक फाईल असते आणि त्या फाईलमध्ये बघितल्यानंतर त्याला एक ती व्हिडिओ सापडते आणि तो व्हिडिओ जेव्हा त्याच्या हाती लागतो आता त्या व्हिडिओमध्ये प्रिया आपल्या सगळ्या कारनाम्यांची कबुली देत असते आणि ती आता म्हणत असते की महिपत, साक्षी आणि नागराज या तिघांमुळे आज मला हा व्हिडिओ बनवावा लागत आहे. खरं तर महिपत यांनीच माझ्या आईला मारायचा प्रयत्न केला होता, महिपतमुळेच माझ्या आईचा ॲक्सिडेंट झाला होता आणि ही सगळं करण्याची सुपारी माझ्या काकानेच म्हणजे नागराजने दिली होती. आणि त्याचसोबत हा व्हिडिओ प्ले केल्यानंतर इकडे सायलीला जबरदस्त धक्का बसतो आणि महिपत शिकरेने हा ॲक्सिडेंट घडवून आणला होता हे तर आता त्या व्हिडिओमधून समोर आलेलं असतं. त्याच वेळेला आता तो व्हिडिओ पुन्हा एकदा प्ले करून सायली आणि अर्जुन पाहत असतात. त्यामध्ये आता प्रिया हे देखील म्हणालेली असते की साक्षीने तिच्यावर खूप जास्त प्रेशर टाकला होता. खरं तर साक्षीनेच विलास काकांचा खून केलेला आहे, पण मला मधुभाऊंना खून केला आहे हे सांगायला सांगितलं होतं आणि त्यासाठी मला पैसे सुद्धा देण्यात आले होते आणि यांनी सगळ्यांनी मला ब्लॅकमेल केलं आणि त्यामुळे
त्यामुळेच मला हे सगळं खोटं बोलावं लागलं. साक्षीनेच हा खून केलेला आहे, मी काहीच केलेलं नाही, पण यामध्ये या सगळ्यांनी मिळून मला अडकवलेलं आहे असं देखील त्याच्यामध्ये प्रिया बोललेली असते. आणि त्याच वेळेला प्रिया त्या व्हिडिओमध्ये हे सुद्धा बोललेली असते की मी माफीचा साक्षीदार व्हायला सुद्धा तयार आहे, कारण मला ही सगळीजण प्रेशराईज करून ब्लॅकमेल करतायत आणि मला या सगळ्यामध्ये अडकवत आहे. आणि हा सगळा जो प्रियाचा व्हिडिओ असतो तो सायली अर्जुनच्या आता हाती लागलेला असतो. आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आता हा एकमेव व्हिडिओ असतो. या एकमेव व्हिडिओमधून आता सायली आणि अर्जुनला बऱ्याच गोष्टींचा आता नेमका विचार जो आहे तो करावा लागत असतो, कारण हा एकमेव व्हिडिओ जो आहे तो कोर्टात सादर केल्यानंतर महिपत त्यासोबत साक्षी यांची तर पूर्ण वाट लागणारच आहे, पण नागराज सुद्धा याच्यामध्ये कसून चौकशी होणार आहे हे सुद्धा आता अर्जुनला आणि सायलीला माहिती असतं. सायली आता अर्जुनला म्हणत असते की बघा, या व्हिडिओमध्ये स्वतः प्रियाने कबूल केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये ती इतकं देखील म्हणाली आहे की ती माफीचा साक्षीदार होते, पण कोर्टात ती साक्ष देताना नेहमीच साक्षीकडे पाहत असते, कारण तिने तिला पैसा दिलेला आहे आणि तिच्यासाठी ती काम करते आहे आणि म्हणूनच ती नेहमी आपल्याशी खोटं बोलत असते आणि कोर्टात सुद्धा ती चुकीचं स्टेटमेंट देत असते जेणेकरून मधुभाऊ यामध्ये अडकायला हवेत. पण आता जे काही हे व्हिडिओमध्ये स्टेटमेंट आहे ते प्रियाने स्वतः दिलेलं आहे आणि हा एकमेव व्हिडिओ जो आहे जेव्हा आपण कोर्टात सादर करू ना तेव्हा सगळं काही आपल्या बाजूने असेल असं देखील आता अर्जुन म्हणत असतो. आता कोर्टात अर्जंटमध्ये अर्जुनने हेअरिंग मागवून घेतलेली असते. त्याच वेळेला आता इथे मात्र महिपत त्याचसोबत साक्षी आणि दामिनी ही प्रचंड खुश असतात, कारण त्यांना माहिती असतं की अर्जुन काहीच करू शकणार नाही आहे, कारण जी काही मुदत दिलेली असते ती जास्तच नसते, ती खूप जास्त कमी असते आणि त्यामुळे तेवढ्या वेळामध्ये तो काहीच करू शकणार नाही. आणि आतापर्यंत जे काही कोर्टात पुरावे दिलेले होते ते सगळे काही खोटे असतात आणि आता अर्जुनला एक एक पुरावे सापडत असतात आणि त्यामुळेच आता अर्जुनने ही हेअरिंग मागवलेली असते. मात्र आता जेव्हा साक्षीला अर्जुन कटघऱ्यामध्ये यायला सांगतो तेव्हा मात्र आता साक्षीला असं वाटत असतं की काय जायचंय आणि ती हसतच असते, परंतु आता अर्जुन जेव्हा तिला एक एक पुरावे दाखवणार आहे तेव्हा मात्र त्याची कशी झोप उडते आणि कशी भांबेरी उडते ना हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे बरं का. आणि तर इकडे आता अर्जुन जेव्हा तिला बोलवतो तेव्हा मात्र इथे दामिनी आता पुन्हा सुरू होते आणि म्हणत असते की आता तुम्ही माझ्या अशिलाला उलटसुलट प्रश्न विचारून पुन्हा त्रास देऊ नका, कारण मी आधीच पुरावे कोर्टामध्ये दिलेले आहेत की माझा अशिल यामध्ये दोषी नाही आहे, पण तुमच्याकडे असे कोणते पुरावे आहेत की तुम्ही आता माझ्या अशिलाला असं बोलवून घेत आहात. त्यावर आता अर्जुन म्हणत असतो की प्लीज माझ्यामध्ये कोणीही बोलू नका, मला माझ्या पद्धतीने ही केस जी आहे ती आता लढायची आहे. त्याच वेळेला आता ऑर्डर होतं आणि त्याच वेळेला जज जे आहे ते आता दामिनीला शांत बसायला सांगतात. दामिनीला शांत बसायला सांगितल्यानंतर अर्जुनने आता जेव्हा समोर कटघऱ्यामध्ये साक्षीला बोलवलेलं असतं त्यावेळेला साक्षी खूप जास्त घाबरते. तर आता अर्जुन जो आहे तो आता तिला विचारत असतो की सांगा, आता मला सांगा की त्या दिवशी ज्या दिवशी विलास काकांचा मर्डर झाला, खून झाला, त्या दिवशी तुम्ही नेमक्या कुठे होतात. तर ती सांगत असते मी रिसॉर्टला. त्याच वेळेला आता अर्जुन म्हणत असतो बघा जज साहेब, अजूनही ही खोटं बोलते, माझ्याकडे पुरावा आहे, मला माहिती आहे त्या दिवशी तू आश्रमामध्ये होतीस. तर आता साक्षीने इथे खूप मोठी चूक जी केलेली असते ती तिच्या गळ्यात असलेलं ते लॉकेट, ती त्या दिवशी ते लॉकेट घालून आलेली असते, कारण तिला ते लॉकेट खूप जास्त लकी असतं आणि त्याचसोबत तिच्या आईचा वाढदिवस म्हणजेच कालिंदीचा वाढदिवस देखील त्या दिवशी असतो आणि त्यामुळे तिच्या आईची आठवण म्हणून तिने ते लॉकेट, अर्ध लॉकेट का होईना, गळ्यात घातलेलं असतं. आणि हे तर अर्जुनला खूप जास्त आता आवडलेलं असतं, कारण त्याच्या हा केसमधला हा एक पार्ट असतो, कारण अर्ध लॉकेट तिच्या गळ्यात असेल आणि अर्ध लॉकेट ह्याच्याकडे, तर आता तो ते सगळ्या पद्धतीने वेगळंच काहीतरी सादर करणार असतो आणि ते काम त्याच्यासाठी आता एकदमच सोपं झालेलं असतं. त्याच वेळेला आता जी काही लोकेशन हिस्ट्री असते ती सुद्धा कोर्टात सादर केली जाते. CCTV फुटेज हे सगळं काही कोर्टात जेव्हा सादर होत असतं तेव्हा मात्र प्रिया आता रडकुंडीला आलेली असते, कारण आता अर्जुनने असे काही पुरावे शोधून काढलेले असतात ज्यामध्ये साक्षीची पूर्णतः वाट लागणार असते आणि आता प्रियाला हे स्पष्ट दिसत असतं की साक्षीसोबत आपण देखील या सगळ्यामध्ये चांगलेच अडकणार आहोत, त्यामुळे आता तिला रडायला येत असतं. मात्र आता अर्जुनने जे काही पुरावे कोर्टात सादर केलेले आहेत त्यामुळे आता साक्षीला अटक होणार आहे आणि त्यासोबत प्रियाचं नेमकं काय होतं हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.